सावध होवी भजनी लागा देव करा कैवारी माझ्या जीव विसावयाची या चाडा सेंग धावा धावी करीत असे बापुडा. असा कोण माणूस आहे जगातला की जन्माला आल्यापासून सुख मिळवण्याचा प्रयत्न करत नाही. सुखम सर्वस्मयी रोचते हिताय पुत्रो जनन्ये प्राणनाथंच पत्ने भार्या गोतम पत्ते सत्यम जसते मध्यम मध्यपाय देवोपी भक्ताय सुखम सर्वस्मयी रोचते हिताय. कोणाला आवडत नाही सुख? पुत्रो जनन्ये, आईला जितका मुलगा आवडतो तितकं माणसाला सुख आवडतं. पुत्रो जनन्ये प्राणनाथंच पत्ने, पत्नीला जितका पती आवडतो तितकं जगातल्या प्रत्येक माणसाला सुख आवडतं. भार्या गोतम पत्ते, आपल्याला गणगोत आवडतं पण कोणाचं? बायकोच. भार्या गोतम पत्ते मी नाही लिहिलंय, शास्त्रकार सांगतात. मला एक जण म्हणजे तुमचे नातेवाईक कसे? म्हटलं बापा बापा फारच चांगले, असं वाटतं फुलं घालावं त्यांच्या अंगावर, पण कुंडी सहित. पण माणसाला जर सासरवाडीच्या नात्याकडचं विचारलं तर तो हसून म्हणतो हो त्यांच्यासारखी माणसंच या जगात नाही. का? भार्या गोतम पत्ते, जितकं बायकोचं गणगोत आवडतं तितकं जगातल्या प्रत्येक माणसाला सुख आवडतं, ध्यानात ठेवा. भार्या गोतम पत्ते सत्यमच्या सते, संताना जितकं सत्य आवडतं तितकं जगातल्या प्रत्येक माणसाला सुख आवडतं. मध्यम मद्यपाय, काय वर्णन केलं शास्त्रकारांनी. दारू पिणाऱ्याला जेवढं ते मद्यपान आवडतं करायला तेवढं जगातल्या फकीरातल्या फकीराला आणि गर्भ श्रीमंताला सुख व्हावं असं वाटतं, विसाव्यापर्यंत मी जावं असं वाटतं. देवोपी भक्ताय, जितका देवाला भक्त आवडतो तितकं जगातल्या प्रत्येक माणसाला सुखम सर्वस्मयी रोचते हिताय. मला सुख मिळावं त्या सुखाकरता होरात्र माणसं प्रयत्न करता. तुमच्या आजूबाजूला जा, कोणाला परिवार सोडावा वाटतो पण धावाधावी करतच माणसं विसाव्यापर्यंत आले ना. काही सोनं विकायला आलेले गुजरातचे मारवाडी आहे, कापड विकायला आलेले काही गुजराती बांधव आहे, कचरा उचलायला आलेले बिहारी बांधव आहे, दूध पिशवी आणणारा युपीचा भैया आहे, टायर पंक्चर काढणारा केरळचा अण्णा आहे. गणपती तुम्ही बसवा, देव्या तुम्ही बसवा, पण मला इधर पेढा खाऊ घालणारा बिकानेरवाला राजस्थानी खवई आहे. सकाळी उठल्या उठल्या मसाला डोसा आणणारा कर्नाटकाचा खवई आहे, ट्रक चालवणारा पंजाबचा सरदार आहे, सुरक्षा रक्षक हिमाचलचे जाट आहे. हे सगळे विसाव्या करताच आले ना. कोण असा माणूस आहे या जगात? तुकोबारे असं म्हणतात, विसाव्या करता माणूस प्रयत्न किती करतो. तुकोबाऱ्यांचं एक नाट प्रसिद्ध आहे. महाराज त्या नाटात असं बोलतात, जुंतीले घाना बांधोनी डोळे मागे जोडी आरतेने पोळे चालिलो किती ते न कडे दुःखे आरंबळे भुकतान कोण सुख धरिले संसारी. अरे किती माणसं प्रयत्न करताय, कसे प्रयत्न करताय याचं उदाहरण तुकोबाऱ्यांनी दिलं. जुंतीले घाना बांधोनी डोळे. ऐका ऐका पुणेकर, तुकोबारे म्हटले तेलाच्या घाण्याला झोपलेले बैल आहे. आपण जे तेल खातो ते आता घाण्याचं तेल मिळत नाही. आता सगळ्यात घातक या जीवनाकरता काय असेल तर तेलच आहे. माझ्या माता माऊल्यांनो, तुम्ही जरा हाताला आवर घातला पाहिजे तेल घालताना. चांगलं नाही ते खाणं. आपलं आयुर्वेद सांगतं तेलाचं प्रमाण अत्यंत कमी असावं जीवनातलं, फारच थोडं. खाल्लं नाही तर फारच उत्तम, पण खावंच लागत असेल तर कमी प्रमाण. आता तेलाचं प्रमाण हे कुठून येतं, तेल कसं येतं याची चिकित्सा आपण न केलेली बरी. राहू द्या. अहो ट्रक चालवणारा ड्रायव्हर येतो 500 रुपये रोजाचा, पण ढाब्यावर जेवायला उतरतो त्यावेळेला त्याच्या ड्रायव्हर सीट खालची तुपाची बरणी घेतो, वाटीवर तूप भाजीत घालतो आणि मग जेवतो. 500 रुपये रोजंदारीनं काम करणारा माणूस दिवसाला 2 वाट्या तूप जेवतो. 30 शक्कर जमिनी वाली माणसं आपण. तूप म्हटलं की आपली बायको म्हणते चूप, काय का तूप बे. त्या ट्रक चालवणारा तूप घालतो, आपण मात्र चांगलं अन्न खात नाही. दया दुधानं भरलेलं घर असावं. दूध दुप्त द्या मुलाबाळांना, हे काय देतोय आपण. चला, जुंतीले घाना बांधोनी डोळे. त्या घाणीच्या तेलाच्या घाणीच्या बैल झोपलेले, त्याला प्रवास चाललेला त्या बैलांचा. घाणीच्या बैलांना विचारा अहो किती चालले, तो म्हणतो चालिलो किती ते न कळे दुःखे आरंभळे भूकतान. काय कळालंच नाही. बरं चालले किती हे कळत नाही, पण मिळालं काय हो तुम्हाला? तो म्हटलो किती चाललो त्याचंही गणित नाही, आणि मिळालं काय त्याचंही गणित नाही.
तशी तुमची माझी अवस्था झालेली आहे. रात्रंदिवस माणसं अफाट प्रयत्न करत आहे, पण काय मिळालं? कोणाला विसावा मिळाला? आंब्याला आलेली सगळीच फळं, सगळ्याच कैऱ्या काय झाडाला पिकतात? अहो लागलेला मोहर काय सगळ्याच कैऱ्या होतात? ही तर आंब्याची झाड आहे. या आंब्याला जेव्हा मोहर लागतो तेव्हा अर्धा मोहर तर काय होतो? गळूनच पडतो. त्यातल्या छोट्या छोट्या कैऱ्या काही गळून पडतात, काहीला सड लागते, काहीला कीड लागते, काही छोट्या छोट्या कैऱ्या होतात तिथंच तशाच राहतात, काही मोठ्या होतात पिकत नाही. काही मात्र कैऱ्या अशा आहे, काही आंबे असे आहेत जे झाडाला पिकतात. तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? पिकतात ना झाडाला. त्याला काय म्हणतो आपण? पाड. प्रमाणात सांगायचं झालं तर आलाबाई पाडाला पिकला आंबा. पाठ आहे तुम्हाला हे. वा, हरिपाठ पाठ नसेल एखाद्याचे, पण हे मात्र प्रमाण पाठ आहे. आपण त्याला पाड म्हणतो. अहो पहाड कुचित असतो, एखादा असतो. तो कोबारे बोलतात, मोहरा ऐसी फळे आळदे काही गळती, पक्वदशे थोडी येती. अरे पिकलेल्या अवस्थेपर्यंत जाणारी फळं थोडी आहे. हो, सगळ्यांना पिकता येत नाही. जाऊ द्या, वर्तमानातलं उदाहरण देतो. आता तुमच्या पुणे महानगरपालिकेची निवडणूक होईल. एका एका प्रभागात 20-20 जण उभे राहतात. निवडून किती येतात? एका प्रभागात जर एका माणसाच्या विरोधात 10 जण उभे राहिले, त्याच्यापेक्षा सोपं करून सांग. एका माणसाच्या विरोधात 10 जण उभे, इकडून 10 तिकडून 10 आहे, त्यातले निवडून किती येणार आहे? एकच ना हो, निवडून एकच येणार आहे. एका जागेकरता 100 लोकांनी पेपर भरू द्या, निवडून मात्र एकच येणार. मी नाही सांगत, ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत बोलतात, विजयश्रीच्या पाठी एकुची बैसे, तो एकच आहे विरळा. अद्वैत कुसरी विरळा जाने, विरळा जाने, अद्वैत कुसरी विरळा जाने, अद्वैत कुसरी विरळा जाने, अद्वैत कुसरी विरळा जाने. एक नाम हरी द्वैत नाम दुरी, ज्याला ते मिळणार, ज्याला तो विसावा मिळणार, ज्याला तिथपर्यंत जाता येणार. सगळ्यांना मात्र तुकोबरे म्हटले जाता येत नाही. नाथ महाराज म्हटले जाता येत नाही. तुम्ही नाथांची, तुकोबऱ्यांची, नामदेवरांची सगळी प्रमाणं बघा. आमचे गुरुजी दोन्ही पायाने अपंग होते, प्रल्हाद महाराज. एक गोड उदाहरण द्यायचे, व्यावहारिक भाषेतून उदाहरण द्यायचे, पण उदाहरण फार सुंदर. ते म्हटले, मला तुम्हाला भगवान दत्तात्रयाकडे प्रवासाला न्यायचंय, एवढं प्रस्तावना ऐका आणि पुढे चला. एका बाजारामध्ये 2 गाढवे विकायला आणले. त्यांनी दिलेलं उदाहरण आहे. गाढवं विकायला आणल्यावर ते कुंभार काका म्हटले 5,000 रुपयाला एक गाढव विकायचंय. हे 5ला आणि हे 5ला. 5ला गेलं तरच मी गाढव विकेल. पहिलं गिरायकाला एक धोबी बुवा, त्यांचा कपडे धुण्याचा व्यवसाय होता. ते म्हटले मी घेतो 5,000ला. दुसरा एक डोंबारी आला, तो म्हटला मी घेतो 5,000ला. एक विकलं धोबी बुवाला आणि दुसरं विकलं डोंबारी बुवाला. डोंबारी बुवा कळतो का तुम्हाला? पंढरपूरला जर तुम्ही कधी गेलात तर 2 बांबू इकडून, 2 बांबू इकडच्या बाजूला, मध्ये त्याला दोरी बांधलेली असते आणि त्या दोरीवर एक मुलगी नाचते आणि तिचा बाप खाली काय करतो? तो ढोल वाजवतो. त्याला डोंबाऱ्याचा खेळ म्हणतात. ते डोंबारी बुवाला विकला. आता धोबी बुवाच्या गाढवाला एकदा कपडे नदीला नेले आणि नदीला उतरवले की फक्त कपडे संध्याकाळी सुकून घरी आणायचे, तेव्हाच काम पडायचे, नाही तर दिवसभर तो मोकळाच नदीला खातच राहायचा. पण ते डोंबारी बुवाचं गाढव असं वाळून गेलं.
तिथं काय कासरवाडीची जत्रा झाली का हडपसरला, हडपसरची जत्रा झाली का रावेतला, रावेतची जत्रा झाली पिरंगुटला, असंच हे असं वाळून गेलं, बारीक झालं. 2 महिन्यानंतर दोघं भावांची पुन्हा एकदा भेट झाली. लहाना भाऊ मजबूत, मोठा भाऊ बारीक झाला. तो म्हणे, दादा अरे काय काम आहे तुला, असं तू इतका बारीक कसा झाला? म्हणे, काय सांगू तुला, अरे टोकरांचं वज माझ्यावर, दोरीचं वज माझ्यावर, पोरीचं वज माझ्यावर, ना मागून फटका आणतो तिचा बाप. अरे नुसत्या जत्रा फिरवतो, काय आराम नाही, झोप नाही, खायचा ताळामेळ नाही, डोंबाऱ्याचा खेळ विचित्र आहे. तो म्हटला, बाबा बर बर बर, तू गड्या मजबूत झाला रे, तुला काय काम आहे? अरे दादा फक्त नदीला कपडे सोडायचे आणि दिवसभर खात राहायचं. संध्याकाळी मालक आवाज देतो, कपडे सुकले का खांद्यावर टाकले की तेवढे घरापर्यंत आणून पोचवायची. दिवसभर काम नाही, रात्रभर काम नाही. म्हणून मला जरा खाल्लेलं पचायला लागलं, अंगाला लागायला लागलं, मी मजबूत झालो. पण दादा तुझी प्रकृती पाहून मला जरा दया आली रे तुझी. काय इतक्या क्रूर माणसाच्या घरी राहतो? अरे माझा माणूस उदार आहे, माझा मालक, तू माझ्या मालकाकडे चल, तुला बरं वाटेल तिथं. तो म्हणे, आलो असतो रे, पण माझं एक काम राहिलंय त्याच्या बरोबर. जवळजवळ मला असं वाटतं आता ते काम होण्यासारखं आहे. तेवढं काम झालं रे झालं की मी त्याला कायमचा राजीनामा दिला म्हणून. अरे पण दादा असं काय काम आहे त्यांच्या बरोबर? काय नाही, तो त्याच्या मुलीला त्या दोरीवर नाचायला चढवतो, खाली ढोल वाजवतो, पण ढोल वाजवता वाजवता तिला म्हणतो, गुमू पायाखालच्या दोरीकडे नीट लक्ष दे, गुमू नीट नाच, गुमू गुमू तू नाचताना चुकू नको बरं का गुमू. तू जर नाचता नाचता गौतमी आपल्या गुमू चुकून आलो होते एकदम. तू जर नाचता नाचता गुमू दोरीवरून खाली पडली तर मी तुझं लग्न या गाढवा सोबत लावल्याशिवाय राहणार नाही. तो म्हणे, गड्या मी फक्त त्याचीच वाट पाहतोय, गुमू कधी खाली पडते. आता यानं किती दिवस वाट पाहिली तर गुमू खाली पडीन? उत्तर असं, यानं जन्मभर वाट पाहिली तरी काही गुमू खाली पडायची? अहो एकदम मजबूत गाढव एकदम अचानक जर बारीक झालं तर समजाव हे गुमूच्या आशेनं बारीक झालेलं गाढव आहे. गाढव तसं बारीकच होत नाही. आमचे प्रल्हाद भाऊ म्हणायचे, अरे विसाव्या करता एक गाढव नाही, असे हजारो गाढव या जगात. आपण नशीबवान माणसं आहेत महाराज की आपल्याला विसावा कळाला. दत्त जयंतीला सुद्धा रोडला फिरणाऱ्या लोकांना काहीला विचारलं तर आज दत्त जयंतीचा पर्व काळ आहे हे सांगता येणार नाही. नशीबवान आहे तुम्ही पुणेकर, कासरवाडीकर, की तुमचा योग्य ठिकाणी विसाव्याचा प्रयत्न चालू आहे. देवाच्या विरोधात विसाव्या करता ज्या ज्या बहादरांनी प्रयत्न केले इतिहासातले सगळे संपले. एक मायकल जॅक्सन नावाचा पट्ट्या होता, प्रयत्न केले विसावा मिळण्याकरता, समाधान मिळण्याकरता, अतोनात पैसा, करोडो रुपये गोळा केले. डान्सिंगची कला होती त्याच्याकडं, अमाप पैसा, सगळे मंत्री संत्री राजे सत्ता त्याच्या पायाखाली लोटांगण घालायची. कला विशिष्ट दर्जाला आली, कलेची उंची वाढली की सत्ता कलेकडे पळत येत असते. ध्यानात ठेवा, कला कधी सत्तेकडे जात नाही. मैथिली ठाकूर नावाची एक गायिका आहे, जिला राजकारणातलं ज्ञान नाही, पण तिच्या गायकीच्या क्षेत्रात तिनं तिचे बऱ्या प्रमाणात फॅन्स फॉलोअर देशात निर्माण केले. त्या प्रसिद्धीच्या आधारावर गेल्या आठवड्यात झालेल्या बिहारच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने त्या मुलीला उमेदवारी दिली. ती अलीनगर मधून आमदार झाली. कला सत्तेकडे जात नाही, सत्ता कलेकडे पळत येते. या देशाचा आजवरचा इतिहास आहे. फक्त कलेचा कल्ला होणे म्हणजे झालं. कलेकडे ते धावतच येते. कलेकडे सगळी सत्ता धावत आलेली. लोटांगण घालायचे मंत्री संत्री तुम्ही म्हणाल तसं. त्या मायकल जॅक्सनला एकच अपेक्षा होती, पुणेकर, त्याचा विसाव्याचा प्रयत्न होता पण देव मानित नव्हता. तो देवाच्या विरोधात 150 वर्ष जगायचं स्वप्न होतं त्याचं. किती? 150, 150 वर्ष जगण्याकरता त्यानं काय काय केलं माहितीये का तुम्हाला? 12 डॉक्टर विकत घेतले. त्या 12 डॉक्टरांनी फक्त मायकल जॅक्सनलाच तपासायचं. 4 वेळा मायकल जॅक्सनचं अन्न फॉरेन्सिक लॅब मध्ये चेक करायला जायचं. आजार नाही तरी किडनी डोनर,
आजार नाही तरी फुफ्फुस डोनर, आजार नाही तरी आईस डोनर, सगळ्या डोनर रेडी करून घेतले. जगातलं सर्वश्रेष्ठ पाणी प्यायचा, कमी अन्नात अधिक अन्नद्रव्य देणारे घटक खायचा, इतकी सगळी काळजी घेतली. कोण म्हणतो रे देव 100 वर्ष आयुष्य देतो, हा पठ्ठ्या 150 वर्ष जीवन जगून दाखवेल. मगरुरीच्या आधारावर, सत्तेच्या आधारावर, पैशाच्या आधारावर पुणेकर जीवनातला विसावा प्राप्त करण्याकरता देवाला तिलांजली दिली आणि 150 वर्ष जगायचं स्वप्न पाहिलं. पण पुणेकरांनो, देवाच्या विरोधात विसाव्याच्या दिशेनं चाललेला प्रवास 2009 मध्ये त्या मायकल जॅक्सनचा अवघ्या 50व्या वर्षात खेळ खलास झाला. ऑनली 50व्या वर्षात त्याचा मृतदेह पडलेला होता रोडला. 12 डॉक्टर त्याचं हृदय चेक करत होते. हे कोण्या कारणामुळे बंद पडलं? हृदय सांभाळायला घरी डॉक्टर कामाला ठेवले म्हणून तुम्ही जिवंत राहू शकत नाही. त्या हृदयावर जोपर्यंत माझ्या पांडुरंगाची सत्ता आहे तोचपर्यंत तुम्ही मी जिवंत, एवढं ध्यानात ठेवा. कोण बोलवीते वीरा, कोण बोलवीते हरी वीरा, कोण बोलवीते हरी विना हे शरीर कोणाचिया साते, कोण बोलविते हरी वीर, कोण बोलविते हरी वीर, कोण बोलविते हरी वीर. शरीर कोणालिया जाते, कोण बोलविते हरी वीरा, कोण बोलविते हरी वीरा, कोण बोलविते हरी विना. प्रश्नार्थक भाषा आहे. कोण कोण आहे तो? कोण होईल तो ब्रह्मांड चालक. घर चालवायला मालक लागतो. ही काय बिना मालकाची फौज आहे का? मालक नाही का याला कोणी? पण मालकी हक्क ज्याला कळाला, ज्याला सेवकाची भूमिका मालकापर्यंत जायची कळाली, त्याला विसावा मिळतो. कोणाला मिळत नाही. परवाची घटना आहे, पुण्यात ऑपरेशन झालं. परवा 10 लाख रुपये बिल काढलं डॉक्टरांनी. हृदयाची सर्जरी झाली, 10 मिनिटाचं ऑपरेशन होतं. 52 वर्षाचा माणूस, करोडपतीच्या अवलाद, काहीच कमी नाही घरी, सगळी पोरं वेल एज्युकेटेड, सेटल, करोडो रुपयाच्या प्रॉपर्टीज पुण्यात. 10 मिनिटाचं ऑपरेशन झालं, 10 लाख रुपयाचं बिल काढलं. त्या 52 वर्षाच्या माणसानं ते बिल हातात घेतलं. डोळ्याला पाणी आलं. डॉक्टर म्हटले, काका फार ताण घेऊ नका, 1-1.5 लाख कमी करतो मी, तुमची तब्येत अजून नीट बरी नाही, रडू नका. पैशा करता रडत नाही डॉक्टर साहेब, करोडो रुपये घरी पडले, मी 15-20 लाख रुपये देऊ शकतो तुम्हाला. अहो मग रडता का? पण 10 मिनिटाचं ऑपरेशन करून तुम्ही माझे 10 लाख रुपये घेतले. रडतो या कारणामुळे साहेब, 10 मिनिट माझं हृदय तुम्ही सांभाळायला घेतलं तर तुम्ही 10 लाख रुपये घेतले. माझं वय 52 वर्षाचं आहे. 52 वर्ष झाले माझा परमात्मा माझं हृदय सांभाळतोय, अजून काय मागितलं नाही. ते म्हटले जरा ऐकायची तयारी असली तर वाचून दाखवतो बाबा. ऐकेन मी. उमा, रमा आणि सावित्री या तिघींची पुतळे पायाला बांधून फिरणारी एक पतिव्रता या देशात, या विश्वात, तिचं नाव अनुसया आहे. अरे बापरे, आमची पुतळे? हो, आम्ही हे सगळं निर्माण केलं. ती काय टिटवी आमची पुतळे पायात बांधील? पार्वती मातेची शब्द आहे. टिटवी असं वचन आहे अभंगात. 68 कडव्याचा अभंग आहे नाथ महाराजांचा घरी गेल्यावर, बघा दत्तात्रय आख्यानाचा. खंत मानू नका, मी जे बोलतोय ते 100% खरं आहे. 100%. हे प्रकरण मी जेव्हा वाचलं त्यावेळेला मला एक तरी 100% समजलं बाबा, की त्या काळातही माणसाला, देवादिकांना सुद्धा प्रगती कोणाची सहन होत नव्हती. देवाची बायको सहन नाही झालं. महाराजांनो सोयीचं नाव झालेलं. तिचं कसं नाव? आमचं काय झालं? काव म्हणे खूपच ख्याती वाढते. हो, खूप ख्याती वाढते त्यांची. आता काय केलं पाहिजे? तिचं पतिव्रतेच्या व्रताचं छळन करा. कशाने होईल? तुमच्या नवऱ्याकडून होईल ना. म्हणजे कसं? तुमच्या मालकाला पाठवा आणि तिच्या दारात भोजन मागायला लावा. पण भोजन मागत असताना कसं भोजन मागायला लावा?
तिला सांगा नग्न हो निघाली भोजन होईल पतिव्रतेचे छळन. मग तिच्या पतिव्रतेच्या धर्माचं छळन होईल. नग्न होऊन आम्हाला भोजन घाल म्हणा. किती वाईट आहे हे बघा. नारद महर्षीने सांगितलं आता अवतार कार्य साधायचं होतं, चरित्रच लिहायचं होतं. त्यावेळेला परमात्म्यानंच हे सगळं घडून आणलं. तिनं नवऱ्याला सांगितलं मालक तुम्हाला पतिव्रतेच्या व्रताचं छडन करावं लागेल त्या अनुसूईचं. आमच्या पुढे चालली ती. भगवान म्हटले मैं तुम्हारे बिना जी नाही सकता. तू म्हणशील तसं करतो मी, पण काळजी करू नको. हे प्रकरण ज्या वेळेला आपण वाचतो पुढे घेतो त्यावेळेला हा संवाद फारच गोड आहे. नारद महर्षी केवळ तिथंच थांबले नाही, पुढे लक्ष्मी मातेकडे गेली आणि तिची भेट घेतली. काय बरं आहे का नारदा? बरं आहे म्हणे. कुठं गेले होते? कैलासावरून आलो. काय होतं तिथं? काय नाही, पार्वती मातेने जरा बोलावलं होतं. त्या विचारत होते या जगात कोण पतिव्रत आहे अशी की तिची ख्याती त्रैलोक्यात आहे. मग त्यात काय विचारायचं म्हणा, नवीन 3च नाव आहे, उमा रमान सावित्री. हे नाव नाही माई, आता एक 4थं नाव आहे. असं का हो? अत्रि ऋषींची पत्नी आहे ती अनुसया. तिची काय ख्याती? तुमचे पोतळे पायात बांधून फिरते ती. इतकं पातिव्रतेच्या धर्माचं पालन करणारी स्त्री आहे. तिचा धर्म पालन करते. प्रत्येकाचा धर्म आहे. श्वानाचा तो धर्म करावी वसवस, भले बुरे त्यासी नकडी काही. कुत्र्यानं कसं वागावं हा त्याचा धर्म आहे. वेश्येचा तो धर्म द्रव्य ते हारावे, भले बुरे भोगावे नकळे काही. चला पुढं. निंदकाचा धर्म निंदा ते करावी, भले बुरे तेजावी नकळे काही. साधूचा तो धर्म सर्वाभूती दया. साधूचा धर्म आहे, निंदकाचा धर्म आहे, वेश्येचा धर्म आहे, कुत्र्याचा धर्म आहे. तसा पतिव्रतेचा नेम धर्म घ्या तुम्ही समजून, घ्या तुम्ही समजून. आपल्या पतीला नित्य मानिते देवाप्रमाण. पतीला आला राग तरी बोले हसून, बोले हसून. अपराधाची क्षमा मागते पदर पसरून. देवाला म्हणे पतीच्या आधी द्या मला मरण, द्या मला मरण. तुळसाला पाणी घाले नित्य नेमान. बाईचा धर्म आहे न मागता नवऱ्याला पाणी द्यावं. काही चहा देऊ, कॉफी देऊ, तुमचं डोकं दुखते तुमच्या डोक्याला थोडी बाम लावू, नाही तर म्हणा तुमचा नरडा दाबू, बरं वाटेल तुम्हाला, छान वाटेल. देवहूतीचं चिंतन आहे श्रीमद भागवतामध्ये. पातिव्रतेचे धर्म तिच्या संबंधात सांगितले जातात. ते म्हटले तिच्या एवढी ख्याती सध्या कोणाची नाही बाबा. लक्ष्मी मातेला सांगितलं का हो काय जरा जास्तच पुढे चालली आमच्या, आता काय केलं पाहिजे? म्हटले तुम्ही एक काम करा, तुमच्या मालकाला तिच्या दारात पाठवा आणि म्हणा आम्हाला भोजन घाल. पण भोजन मागत असताना नग्न होऊन भोजन घाल अशी मागणी करायला लावा. तिथं इतिहास सांगितलं. आणि पुढं कोण राहिला आता? सावित्री राहिली. तिच्याकडेही गेले, सत्यलोकाला गेले आणि ब्रह्मदेवाच्या पत्नीला सांगितलं असं असं चाललंय म्हणे बाबा. दोघींच्या कानावर घातलं. तुम्हाला म्हणून सांगतो तुम्ही याच्यातून सुटायला नको. उगाच त्यांचे 1500चे हप्ते जमी व्हायचे जमा व्हायचे तुम्हीच सुटायच्या. त्यापेक्षा तुमच्यापर्यंत या फॉर्मची माहिती पोहोचवतोय की तुमच्यापेक्षा ख्याती अनुसयीची जास्त आहे. हे तिघींनी मिळून मालकाला बोलवून घेतलं आणि सांगितलं तुम्ही तिच्याकडे जा आणि तिला म्हणा नग्न हो निघाली भोजन, पतिव्रतेचे होईल छळन. मग तिच्या पतिव्रतेचा भंग होईल आणि तिचा भंग झाला की आमची ख्याती आपोआप वाढायला लागेल. नाथ महाराजांचा सुंदर भंग आहे. गेले तिने देवता, पत्नीचा आग्रह आहे. तिनेही देवता आल्या, अत्रि ऋषींच्या आश्रमाजवळ आल्या. आवाज दिला तिने देवतांनी, ब्रह्मा विष्णू महेश. अत्रि ऋषी बाहेर आले. आम्हाला अनुसयाला भेटायचंय. त्यांनी लगेच बाहेर आणलं पत्नीला. साष्टांग दंडवत घातलं अनुसया मातेने ब्रह्मा विष्णू महिषासमोर. त्रैलोक्याला पोसणारे, त्रैलोक्याच्या पदरात दान घालणारे आज माझ्या कसे दाराला आले म्हणून हात जोडले. कसे आलात? आम्ही तुमच्याकडे काही मागायला आलोय. हे सर्वस्वच तुमचं आहे. काय हवंय तुम्हाला मागा. भोजन पाहिजे देते, पण नग्न होऊन भोजन पाहिजे
क्षणात होकार दिला महाराज. काय लीला केली अनुसया मातेचं सामर्थ्य बघा. तिन्ही मोलांच्या त्या मुलगा मानून ब्रह्मा विष्णू महेशाला आपलं बाळ मानून, होते मोठेच अवतार कार्य स्वरूप, पण तिनं दृष्टिक्षेपात मुलगा म्हणून तिन्हींच्या डोक्यावर मस्तकावर हात ठेवले. हात ठेवता बरोबर चमत्कार असा झाला, त्या बालमूर्ती झाल्या, छोट्या छोट्या मूर्ती. मांडीवर घेतलं, पहिल्यांदा घेतलं ब्रह्मदेवाला. ये बाबा जास्त भूक लागली का, मांडीवर घेतलं अन आईनं स्तनपान करवलं ब्रह्मदेवाला. लग्न होऊनच भोजन घालायचंय ना. या जगातली प्रत्येक आई आपल्या बाळाला याच अवस्थेत भोजन वाढत असते महाराज. तिलाच माय म्हणतात. जोपर्यंत ती आपल्या चोडीची गाठ सोडत नाही तोपर्यंत लेकराचं उदर तृप्त होत नाही. माऊली आहे. माय झाली, ब्रह्मदेवाला तृप्त केलं, तृप्तीचा ढेकर दिला ब्रह्मदेवाने. मग भगवान विष्णूला घेतलं, त्यांनाही पदराखाली स्तनपान करवलं. स्तनपान केल्यानंतर विष्णू तृप्त झाले. भगवान महादेवाला घेतलं, त्यांनाही दूध पाजलं, तृप्त झाले. तिघा मुलांनी तृप्तीचे ढेकर दिल्यावर, दूध पिल्यावर लेकरू काय करतं? तुम्ही बोर झाले का? काय करतं? झोपी जात ना. 3 पाळणे केले आणि तिघींनाही पाळण्यात घातले. एका पाळण्यात ब्रह्मा, एका पाळण्यात विष्णू, एका पाळण्यात महेश, आणि तिघींनाही पाळणे म्हणायला लागली. हो, मी तुम्हाला तिन्ही पाळणे म्हणून दाखवतो. सुंदर पाळणे ऐका. अनुसया मातेच्या मुखातले पाळणे. जो 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 रे, जो जो रे चतुरानना, जो 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 रे चतुरानना, उत्पन्न करोनी त्रिभुवना, उत्पन्न करोनी त्रिभुवना, करोनी त्रिभुवना, उत्पन्न करोनी त्रिभुवना. श्रम श्रम पावलासी, श्रम श्रम पावलासी, श्रम पावलासी, श्रम पावलासी. ऐका दत्तात्रय, ऐका दत्तात्रय, दत्तात्रय आख्यान, ऐका दत्तात्रय आख्यान, ऐका दत्तात्रय, दत्तात्रय ज्ञान, ऐका दत्तात्रय ज्ञान, ऐका दत्तात्रय, दत्तात्रय आख्यान, ऐका दत्तात्रय आख्यान, ऐका दत्तात्रय, दत्तात्रय ज्ञान, ऐका दत्तात्रय ज्ञान. पाठ करण्याजोगे पाळणे करून घ्या. असंच काही म्हणा. जुन्या महिला म्हणायच्या, वनात राहुनी सीतामाईने लवकुश सांभाळिले, हो मन आईचे डोले, बाळाचा पाळणा खाली, नदीला पूर अस्तांधार, कृष्णासी सांभाळिले, हो मन आईचे डोले, डोले बाळाचा पाळणा खाली. गवळणी म्हणायच्या, तर परता वय माघारा, देह भाव बुडाला सारा, नाही संसाराची तारा, वेद भ्रम गेला कमल नयना, मुरली नको वाजवू मनमोहना. याला पाळणं म्हणतात, याला बाळ झोपवण्याची रीत म्हणतात. 17वीचे स्तन्यदेशी, अनोहताचा खल्लरोगाशी, समाधी बोधे निजविषयी बुजावणी, ज्ञानोबरांनी माऊलीचं वर्णन केलं. अरे माय येते तिलाच गाता येते ते. परवा मी एका शिक्षकाच्या बायकोचा पाळणा ऐकला.
सदानंद महाराज, अभिमन्यू महाराज, भागवत बुवा, शिक्षकाची बायको, तिचा नवरा घरी उशिरा यायचा शाळेतून, ती बाळाला पाळणं हलवताना म्हणायची, माय म्हणे लेकराले जो जो बाळा जो जो, सारे काय हो जो पण मास्तर नको हो जो. प्रशिक्षण जाते तर निवडणूक येते, वरून कामाचा दबावही वाढते, अंगाचा सारा बाळा खकाना होतो, तो प्रोटीन आई बाळा चटणी भाकर खाजो. सारे काही हो जो पण मास्तर नको हो जो. आता काय घेऊ त्या पोरांत्यातलं, जरा भानावर या माझ्या मावल्यानं. पाळणा म्हणायचा असेल तर अनुसय मातेसारखा त्या बाळाची रीत सांगितली. हा कोण आहे, जो 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 रे चतुरानना उत्पन्न करून त्रिभुवना, हा त्रैलोक्याला उत्पन्न करणार आहे, याचं नाव आहे ब्रह्म. बाळ झोपले ब्रह्मदेव, मग दुसऱ्या बाळाकडे गेल्या. जो 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 रे, जो 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 रे, जो 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 रे लक्ष्मीपती, तुझी तव तुझी तव तुझी तव अगाध कीर्ती, अवतार 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 धरुनी पंक्ती, बहुश्रम बहुश्रम पावलासी, बहुश्रम बहुश्रम पावलासी. ऐका दत्तात्रय, ऐका दत्तात्रय, ऐका दत्तात्रय आख्यान, ऐका दत्तात्रय, ओ ऐका दत्तात्रय, ऐका दत्तात्रय आख्यान. दुसरं बाळ झोपवलं. हा कोण आहे, हा लक्ष्मीचा पती आहे. अनेक अवतार घेतले, अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. कोण आहे हा, अनंत अवतार घेशी भक्ता कारणे, हा तोय लक्ष्मीचा मालक. अवतार धोरणी पंक्ती, बहुश्रम पावलासी. अरे बापरे, त्याला झोपवलं, आता कोण राहिलं झोपायचं? तुम्ही जागे ना, कोण राहिलं झोपायचं? भगवान महादेव तिसऱ्या बाळाला पाळण्यात घातलं आणि मग म्हटल्या, जो 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 रे शंकरा, जो 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 रे शंकरा, जो जो रे शंकरा, जो 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 रे शंकरा. पार्वती वरा महादेवा, पार्वती वरा महादेवा महादेव पार्वती वरा. करुणी दृष्ट दृष्ट संवारा, करुणी दृष्ट संवारा, श्रम श्रम पावलासी, श्रम पावला, श्रम पावलासी, श्रम पावलासी, श्रम पावलासी, श्रम पावलासी. ऐका दत्तात्रय, ऐका दत्तात्रय, दत्तात्रय आख्यान, ऐका दत्तात्रय आख्यान, दत्तात्रय दत्तात्रय आख्यान, ऐका दत्तात्रय आख्यान. ऐका दत्तात्रय आख्यान. तिने पोरांना झोपवलं. 6 महिन्याचे झाले पोरं. ऐका ऐका, किती षण्मासाचे झाले बाळ. 3 पोरं 6 महिन्याचे झाले. या आता वाट बघताय, शोधू कुठं, शोधू कुठं, शोधू कुठं. नंतर नारद महर्षी आले, सांगितलं काय शोधताय, तिथंच येते आपलं मजेत चाललंय, जगाचा ताण नाही, लोड नाही, कोणाचं काम करायचंय, कोणा मंदिरात जायचंय, कोणी गरम पाणी घालत नाही तर कोणी थंडही पाणी घालत नाही. एकदम काळजी करणारी माऊली सापडली. आता ब्रह्मदेव भगवान महादेवांच्या गप्पांचं वर्णन आलं तर म्हटलं आता निश्चिंत झालो गड्या, एकदम इथंच थांबायचं आता. तिने तृप्त होत्या, हसायच्या. देवता काय सामर्थ्य असेल तिचं. सांगितलं जा तुमच्या नवऱ्यांना आणा, नाही तर ते असेच राहतील बाळ. ये तिघी गेल्या बाबा मालकांना घ्यायला, आणि यांना अहंकारच होता तिघीला, उमेला रमेला आणि सावित्रीला. अहंकार गळवण्याकरता भगवंतानं केलेली लिहिलेलं आहे. तिथं गेल्या, पुढ्यात अनुसया आता बाळांना झोपवत आहे, त्यांना बाहेर बोलवा. आमचे मालक आले होते इथं, आले होते.
आम्ही त्यांना घ्यायला आलोय, आण आमच्याकडे आमच्या मालकांना. ती तिन्ही बाळ घेऊन आली. ती म्हणे घेऊन जा, मला काय, नीट सांभाळा फक्त, दुधाची व्यवस्था करा व्यवस्थित. एकमेकीकडे पाहता असं नेऊन कसं सांभाळायचं तिकडं, यांना काय करणार आहे आपण. सगळा झालेला अहंकार गळून गेला महाराज. तिन्ही साष्टांग दंडवत घालताय अनुसयेसमोर आणि त्या अत्रि ऋषींचा विजय करताय. अत्रि ऋषींच्या पत्नींचा जय जयकार झाला. स्वर्गामधून पुष्पवृष्टी झाली. धन्य पतिव्रता, धन्य पतिव्रता. पातिव्रतेच्या व्रताचं छळन होणं याकरता 3 देवांना स्वतःच बालक बनवणारी नारी तुका म्हणी पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. हे प्रमाण खरं ठरलं, सत्य ठरलं. तुकोबरांनी त्या पतिव्रतेचं वर्णन केलं आणि दंडवत घातल्यावर अनुसईने या तिघींनाही जवळ घेतलं. डोळ्याला पाणी आलं. माई क्षमा करा आम्हाला, तुम्ही प्रत्यक्ष आदिशक्ती आहात. आमच्या नवऱ्यांच्या माता झाल्या, आता आमची सुद्धा आई व्हा आणि आमच्या पदरात जसे आमचे मालक होते तसे घाला. फार भावपूर्ण प्रसंग आहे हा. आणि हात ठेवले तिन्ही बालकांच्या मस्तकावर. भगवान परमात्मा मूळ रूपाला आले. तिन्ही डोळ्यांच्या डोळ्यात देवतांच्या डोळ्याला पाणी आलं. माता अनुसया मात्र गळा 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 रडायला लागली. बाळ बाळ आहे. ज्या माऊलीनं एकदा लेकराला स्तनपान केलं ते लेकरू जगात, ती फकीराची आई असली तरी श्रीमंताच्या दारात कधी लेकरू सोडत नाही, तिला सोडावं वाटत नाही. ते म्हणे तुम्ही खूप मोठे आहे रे, पण मी तुम्हाला स्तनपान केल्यापासून तुम्ही मला मोठे दिसत नाही. माझ्याकरता तुम्ही फक्त माझे बाळ आहात. जिनं दूध पाजलं तिच्या डोळ्यातलं अश्रू आम्ही कसे सहन करू. म्हणून भगवंतांनी तिन्ही देवतांनी तिच्याकडे पाहिला. आई आई म्हणून संबोधला, आवाज दिला. आम्ही तुझ्याकरता काय केलं पाहिजे, एकच वरदान द्या की तुम्ही तिघही माझ्याजवळ सदैव एका रूपात थांबा, एका मूर्तीत तिघही मला दिसलं पाहिजे, असे काहीतरी वरदान मला द्या. असं म्हटल्यानंतर ब्रह्मा विष्णू महेश या तिघींनी आपल्या शक्तीचं अधिष्ठान एकत्रित केलं आणि सुंदर देखणी मूर्ती अनुसईच्या मांडीवरती दिली. त्या मूर्तीचं नाव आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बोला 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 बोला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 अवधूत चिंतन भगवान की. त्या भगवान परमात्म्याची देखणी मूर्ती, सुरेख मूर्ती, कृपाळू मूर्ती अनुसयेच्या मांडीवरती घातली. भगवान नाथ महाराजांनी ज्यावेळेला त्या भगवंताच्या मूर्तीकडे पाहिलं त्यावेळेला बोट दाखवलं. हेच आमचं ध्यान, हेच आमचं गान आणि हाच आमचा विसावा. दत्त गावा, दत्त गावा,
दत्त गावा, दत्त आमोचा विसावा. आमचं सर्वस्व काय असेल तर भगवान दत्तात्रय आहे. का तो कुठे कुठे हो? दत्तांतरबानी दत्तवनी, दत्त रूप ही अवनी. ज्याला भगवान दत्तात्रयाची मूर्ती बघूनही क्रोध शांत होत नसेल, त्याला जगात या सृष्टीत कुठेही न्या, त्याच्यात बदल होत नाही. भगवान दत्तात्रयाची सुरेख मूर्ती बघून, ते रूप बघून ध्याना आले जे. हास्य वदन त्यातोनी सांडोनी वदन, केवळ हास्याचे करावे ध्यान. हास्या माझी मन घालून या. आपलं मन भगवंतात रममान करा. देवाचं हसणं सुद्धा आपला उद्धार करू शकतं, आपलं कल्याण करू शकतं. फक्त ते रूप पाहता आलं पाहिजे. ते कसं आहे हो? दत्त रूप हे अवनी, दत्तांतर बाई आहे, दत्ताविन काही नोहे. संत श्रेष्ठ नाथ महाराज म्हटले, आम्हाला याच दत्त रूपामध्ये लीन व्हावं वाटतं. दत्तरूपी लीन वृत्ती, एका जनार्दनी विश्रांती. दत्त अंतर्बाह्य आहे, दत्ताविन काही नोहे. हा अभंग घरी गेल्यावर बघा, तब्बल 9 वेळा दत्त 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 असं वर्णन नाथ महाराजांनी अभंगात केलं. 9 वेळा दत्त शब्द आहे आणि 2 वेळा विसावा शब्द आहे. पहिल्या चरणाचा शेवटचा शब्द विसावा आहे आणि शेवटच्या चरणाचा शेवटचा शब्द विश्रांती आहे. दत्तच तुम्हाला विश्रांती देऊ शकतात. विसावा हवा असेल तर भगवंताच्या दिशेनं चला, असा अट्टहास, असा आग्रह नाथ महाराजांनी या अभंगाच्या द्वारा केला. देवता एकटी दिसत नाही, त्या एकट्या रूपामध्ये अनेक रूप दडलेली असतात. पांडुरंगाच्या रूपात अनेक रूप दडलेली आपण पाहतो ना. सगळ्यांना पाठ आहे तुम्हाला. निवृत्ती हा खांद्यावरी, सोपानाचा हात धरी. सोपानाचा हात धरी पुढे चाले ज्ञानेश्वर. मागे मुक्ताई सुंदर सुंदर, विठू माझा लेकुरवाळा. पाठ आहे तुम्हाला सगळ्यांना, म्हणा एकदा माग म्हणा. निवृत्ती हा खांद्यावरी, सोपानाचा हात धरी. पुढे चाले ज्ञानेश्वर. मागे मुक्ताई सुंदर, मागे मुक्ताई सुंदर. विठू माझा लेकुरवाळा. संगे गोपाळांचा मेळा. विठू माझा लेकुरवाळा. गोरा कुंभार मांडीवरी, गोरा कुंभार मांडीवरी. सोखा जीवा बरोबरी. बंका कळेवरी, बंका कळेवरी. नामाकरांगुळी धरी, नामाकरांगुळी धरी. विठू माझा लेकुरवाळा, विठू माझा लेकुरवाळा. संगे गोपाळाचा मेळा, संगे गोपाळाचा मेळा. विठू माझा लेकुरवाळा, विठू माझा लेकुरवाळा, विठू माझा लेकुरवाळा. या भगवंताकडे चला. या सकाळ संतांचं दर्शन होईल, तसं भगवंताकडे दत्तात्रयाकडे चला. तिन्ही रूपातलं दर्शन तुम्हाला मला होईल. मग काय, दत्तरूपी लीन वृत्ती, एका जनार्दनी विश्रांती. दत्त अंतर्बाह्य आहे, दत्ताविन काही नोहे. झालेली सेवा जगन्माता चितकला.
मुक्ताबाईच्या चरणी सुपूर्द करतो. तुम्हा आई वडिलांची आज जरा क्षमा मागतो. जर आज धावपडीतलं कीर्तन आहे, तसं तर सगळ्यांनी मला रात्रीचं मोकळ्या वेळेतलं कीर्तन मागितलं होतं, पण मला काही देता आलं नाही. पण हरकत नाही, पुढेही कधीतरी लहानी साहेबांच्या माध्यमातून लक्ष्मणराव जगताप यांचे सगळे कार्यकर्ते सहकारी, त्यांच्या पूर्ण परिवारातली मंडळी आणि विजू शेठ या सगळ्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा पुढे येता येईल आणि सेवा करता येईल. उपस्थितांना सगळ्यांना वंदन करतो, पण सगळ्यांची जरा इच्छा आहे पिंगळा तेवढा झाला पाहिजे. म्हटलं पार मुंगळा झाला तरी चालेल, पण पिंगळा म्हटल्याशिवाय काही कीर्तन होणार नाही बाबा. तुम्हा सगळ्यांची हौस आहे, अपेक्षा आहे. संतांचं ऐकत 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 भगवंताकडे जायचं, आपलं बरं होईल. अन्यथा आपल्याला परिणाम सुद्धा भोगावा लागेल. काय परिणाम आहे? संतांकडे जा, कोणासोबतही जाऊ नका, नाही तर झुंबाऱ्यावर झुम शराबीन त्याच्या बरोबर आपली खराबी नाही. नाही हो, जाग केलं नाथ महाराजांनी आपल्याला, कोणाच्या बरोबर जावं. थोडा आवाज द्या, निको द्या. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल टाळी वाजवा, टाळ वाजवा सवेचा. सरत शेवटी बा काळ बांधून येईल, सरत शेवटी बा काळ बांधून, सरत शेवटी बा काळ बांधून येईल, सरत शेवटी बा काळ बांधून येईल. एका जनार्दनी आमच्या काय बाळा जाईल, काय बाळा जाईल. मला पिकवाचा आवाज आला पाहिजे. काय बाळा जाईल, बोली 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 पिंगळा माघारी, बोली 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 पिंगळा माघारी, बोल बोल तो देखा पिंगळा माघारी, पिंगळा माघारी, बोल बोल तो देखा पिंगळा माघारी. थोडा या मॉनिटर मध्ये द्या ना पकवाजा. वर्तमान कोटे तुमचे, वर्तमान कोटे, वर्तमान कोटे तुमचे, वर्तमान कोटे, वर्तमान कोटे दादा, वर्तमान कोटे, वर्तमान कोटे दादा, वर्तमान कोटे. दादा लटिके न बोलू आम्ही वर्तमान कोटे, लटकेने बोला आम्ही वर्तमान कोटे, लटिके न बोलू आम्ही वर्तमान कोटे, लटकेने बोला आम्ही वर्तमान कोटे, वर्तमान कोटे दादा, वर्तमान कोटे, वर्तमान कोटे दादा, वर्तमान कोटे, लटिके न बोलू आम्ही वर्तमान कोटे. लटकेने बोला आम्ही वर्तमान कोटे. पिंगा गे बाई पिंगा गे, पिंगा गे बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा गे बाई पिंगा गे, पिंगा गे बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. अवघा
तुम्हाला आवाज कसा देणार मी? झालं झळीत सोनं चला, झालं सगळीचं तो सोजवळा. बरवे बरवे पंढरपूर, बरवे पंढरपूर, बरवे बरवे पंढरपूर, बरवे बरवे पंढरपूर. आम वाग्या सोहम वाग्या, आम वाग्या सोहम वाग्या, प्रेम नगरावारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. धन्यवाद. पिंगळा महाद्वारी बोली बोलत होते का पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलत होते का पिंगळा महाद्वारी, बोली बोलत होते का पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलत होते का पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलत होते का पिंगळा महाद्वारी. हे सगळं घरी रोज आहे का? ताण घेऊ नका. इथं किती नीट वागलो तरी 40% समाज आपल्या कायमच विरोधात आहे. ताण कोणाकोणाचा घेता? महिला मंडळी आपला दरवाजा बंद करायचा आणि धनातन नाचायचं. फक्त भांडे पाडू नका घरातले म्हणजे झालं बाबा. पण या गाण्याचा नाचण्याचा शेवट कशा करताय असं जर तुम्हाला कोणी विचारलं तर उदार अंतःकरणानं सांगा, हा शेवट माझ्या पांडुरंगा करताय. गाऊ नाचू विठो तुझा करून वाद, विडोबार कुमाई, जय 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 विठो पार कुमाई, पार कुमाई, पार कुमाई, पार कुमाई. हरी विठो पार कुमारी, जय विठो पार कुमारी, हरी विठो पार कुमारी, जय विठो पार कुमारी. श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई संस्थान श्री क्षेत्र मुक्ताईनगर 550 किलोमीटर अंतरावर आदिशक्ती मुक्ताबाईंचं समाधी स्थळ आहे. ज्या क्षेत्राचं नाव श्री क्षेत्र मुक्ताईनगर आहे. वेळच्या कडकडाट असं मुक्ताबाई तिथं गुप्त झाल्या. करोडो रुपयाचं मुक्ताबाईच्या मंदिराचं काम उभं राहिलेलं आहे. येणाऱ्या काळात देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते आपण लवकरात लवकर मुक्ताबाईच्या मंदिराला सोन्याचा कळस चढवतो आहे. तुम्हाला सगळ्यांना मोठं निमंत्रण एक आंतरराष्ट्रीय सोहळ्याचं लवकर मिळेल. आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आईसाहेबांकडे या, 4 पावलं घालत या. तीच मुक्ताबाई संकट काळामध्ये हजारो पावलं तुमच्याकरता टाकेल. त्याच मुक्ताबाईने सारस्वतामध्ये मंगळसूत्रासारखा शोभून दिसणारा ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ दिला. त्या आईसाहेबांचे उपकार मानायला मुक्ताईनगर पर्यंत या. मुक्ताईनगरला आल्यानंतर सगळ्यात मोठा आनंद विश्वमौली ज्ञानोबाऱ्यांना होईल हे मात्र निश्चित आहे. तुम्ही माझ्या बहिणीकडे जाऊन आला याचा आनंद एकदा ज्ञानोबाऱ्यांना तुम्ही सगळ्यांनी मिळून द्यावा अशी विनंती तुम्हा सगळ्यांच्या चरणी करतो. तुम्हा आई वडिलांचं दर्शन घेऊन माझ्या सभेला विराम देतो. तुमच्या परिसरातली सगळी मंडळी आहेत
चिपळूणवरून आमचे रतिराम शास्त्रींचे स्नेही आहेत, गोविंद भाऊ आहेत, छोटू भाऊ आहेत, सगळे इलेक्ट्रिक मीडियाचे सहकारी आहेत, सिस्टीमवाले आहेत, त्या सगळ्यांना वंदन करतो. सेवेला विराम देतो मोठ्या प्रेमानं. म्हणा आमचे मुक्ताईनगरचे तहसीलदार, त्यांचे सहोदर, आमच्या कलेक्टर ऑफिसचे तहसीलदार, त्यांच्या सौभाग्यवती तेही या ठिकाणी आलेले आहेत. मी त्यांनाही वंदन करतो. बरेचसे प्रेमी माणसं आहेत, सगळ्यांचे नामोल्लेख करणं शक्य नाही. पुन्हा एकदा संतोषरावजी लहाने साहेबांना, विजू शेठ जगताप, त्यांचे सगळे सहकारी आणि वैकुंठवासी लक्ष्मणराव जगताप यांचे सगळे कार्यकर्ते, सगळे पदाधिकारी यांना धन्यवाद. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नाथ नामदेव तुका. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नाथ नामदेव तुका. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नाथ नामदेव निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नाथ नामदेव सगळ्यांची, ज्यांची यावर वैकुंठवासी लक्ष्मणराव गेल्यानंतरची मदार आहे, आदरणीय सुनीलांना शेळके यांच्याकडं एकदा मी त्यांना भेटलोय. कीर्तनालयात तिथं उपस्थितही होत्या गतवर्षी. त्यांचा खूप मोठा मार्गदर्शन आणि खूप मोठं सहकार्य आपल्या मालकाच्या जाण्यानंतरही, परलोकाची यात्रा मालकाने प्रारंभ केल्यानंतरही तुम्हाला सगळ्यांना खुशीमध्ये घेऊन सगळ्यांबरोबर राहून कार्य करणारा आदरणीय जगतापताई, त्यांनाही मी मनापासून वंदन करतो. त्या या पिंपरी चिंचवड मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत. शंकरभाऊ जगताप, अश्विनीताई आदी करून सगळीच जगताप कुटुंबातील सहकारी, त्यांना पुनश्च एकदा वंदन. शिवानंद स्वामींना धन्यवाद आणि विशेषतः लहाने साहेबांना धन्यवाद. एका चांगल्या स्थळाचं दर्शन मला त्यांनी आज घडवलं. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय कागल तालुक्यामधून सावर्डे बुद्रुक येतो म्हणजे माधव दादा एक मिनिट, म्हणजे माधव दादा हे मोठ्या मोठ्या अभिनेत्री, अगदी माधुरी दीक्षित वगैरे या सगळ्या मंडळींचे फोटो काढणारी ही सगळी मंडळी आहे. मी त्यांचं कौतुक केलं पाहिजे. ते आज या ठिकाणी उपस्थित आहे. मी त्यांनाही वंदन करतो. धन्यवाद. बोला. युगे 28 विटेवरी उभा मागे रुक्माई